कालच्या पिरियडमध्ये आपण प्राण्यांचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारे कसं होतं ते पाहिलं. त्यांच्या हॅबिटॅटवरून, त्यांच्या सिमेट्रीवरून, शिलोमेट कंडिशनवरून, जर्मानल लेअरवरून. आज आपल्याला पाहायचं आहे ॲक्च्युअली ॲनिमल फाउंड अर्थ किंगडम ॲनिमॅलिया कशा प्रकारे डिव्हाइड केली. किंगडम ॲनिमॅलिया डिव्हायडेड इंटू 2 टाइप्स ऑफ ॲनिमल फाउंड अर्थ, प्रोटोझोआ आणि मेटाझोआ. Protozoan animals are those animals which are unicellular, microscopic animals on earth. एकपेशीय सूक्ष्मदर्शीखाली अभ्यासले जाणारे जे प्राणी असतात त्यांना आपण प्रोटोझोआ म्हणतो. या प्राण्यांचं एक्झाम्पल म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, प्लाज्मोडियम. These are the examples of unicellular animals, protozoa. Then metazoa. Metazoan animals are multicellular animals in which body is formed of many cells. So these are multicellular animals. Again, these metazoan animals classified into 3 types. याचे परत आपल्याला 3 प्रकार पाहायचे. तर पहिला प्रकार आहे नॉन कॉर्डेटा. दुसरा आहे हेमिकॉर्डेटा. आणि तिसरा आहे कॉर्डेटा. Metazoan animals are classified into 3 types according to their body structure or presence or absence of bones in their body. शरीरात बोन्स असण्यावरून, नोटोकॉर्ड असण्यावरून किंवा नसण्यावरून मेटाझोआ नावाच्या प्राण्यांचे 3 प्रकार पडतात: नॉन कॉर्डेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा एनिमल्स also known as invertebrata. No notochord in their body. या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड नावाचा पार्ट आपल्याला एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये पाहायला मिळत नाही आणि अडल्ट कंडिशनमध्ये पाहायला मिळत नाही. या प्राण्यांना म्हटलं जातं नॉन कॉर्डेटा. देन second feature is their nerve cord is on ventral side. वेल डेव्हलप्ड प्राण्यांमध्ये नर्व कॉर्ड त्यांच्या व्हेंट्रल साईडला असतो, जो कॉर्डेटामध्ये डॉर्सल साईडला असतो. त्यानंतर हार्ट डॉर्सल साईडला असतं, डॉर्सल हार्ट असतं. म्हणजे नॉन कॉर्डेट प्राणी म्हटले की कॉर्डेटच्या विरुद्ध ज्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड नाही, नर्व कॉर्ड व्हेंट्रल साईडला असतो, हार्ट डॉर्सल साईडला असतं, असे जे काही प्राणी असतील त्यांना आपण नॉन कॉर्डेट म्हणतो. हेमिकॉर्डेट्स आर दी कनेक्टिंग लिंक्स बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. म्हणजे कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट मधली कनेक्टिंग लिंक कोणती, तर ती आहे हेमिकॉर्डेट. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? कनेक्टिंग लिंक्स कन्सिस्ट ऑफ दोज एनिमल्स कनेक्ट टू डिफरंट ग्रुप्स और शो द बेसिक फीचर्स ऑफ द एनिमल्स फ्रॉम विच दे इव्हॉल्व अँड ॲडव्हान्स्ड फीचर ऑफ द एनिमल्स इन विच दे गेट इव्हॉल्व. ज्यांच्यापासून उत्पत्ती झाली आहे त्यांचे मूळ गुणधर्म आणि ज्यांच्यामध्ये उत्पत्ती होणार आहे त्यांचे ॲडव्हान्स्ड गुणधर्म दाखवणारा प्राणी म्हणजे हेमिकॉर्डेटा मधला प्राणी. एक्झाम्पल आहे बॅलॅनोग्लॉसस.
आणि क्वाड्रेटा म्हणजे काय? क्वाड्रेटा मीन्स दोज ॲनिमल्स ऑन अर्थ विथ नोटोकॉर्ड, म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड आहे, नर्वकॉर्ड, डॉर्सल नर्वकॉर्ड आहे, डॉर्सल नर्वकॉर्ड आहे, वेंट्रल हार्ट आहे, वेंट्रल हार्ट आहे, असे जे काही प्राणी पृथ्वीवर असतील त्यांना म्हटलं जातं कॉर्डेट ॲनिमल्स ऑन अर्थ. म्हणजे आपण काय सांगितलं बघा, प्राण्यांची राजधानी आपण अभ्यासाची. आपल्याला दोन प्रकारचे प्राणी पृथ्वीवर पाहायला मिळतात. एक असतात प्रोटोझोआ, दुसरे असतात मेटाझोआ. प्रोटोझोआ म्हणजे असे प्राणी जे एक पेशी असतात, मायक्रोस्कोपिक असतात. एक्झाम्पल्स आहेत त्याचे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, प्लाझ्मोडियम. मेटाझोआ म्हणजे असे प्राणी जे मल्टीसेल्युलर असतात, ज्यांचं परत 3 विभागावर विभागलं जातं. नॉन कॉर्डेटा म्हणजे इन्व्हर्टिब्रेटा, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नसतो. नर्वकॉर्ड त्यांच्या व्हेंट्रल साईडला असतं, डॉर्सल साईडला असतं, आणि डॉर्सल साईडला हार्ट असतं. हेमिकॉर्डेटा म्हणजे असे प्राणी जे दोन वेगवेगळ्या प्राण्यांना ग्रुपला जोडतात, त्यांना कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं. ज्यांच्यापासून त्यांची उत्पत्ती होणार आहे त्यांचे मूळ गुणधर्म आणि ज्यांच्यामध्ये उत्पत्ती होऊ शकते त्यांचे ॲडव्हान्स्ड गुणधर्म दाखवणारे जे प्राणी असतात त्यांना कनेक्टिंग लिंक्स म्हटलं जातं. हेमिकॉर्डेटा आर दी कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेटा अँड कॉर्डेटा. दे शो बेसिक प्रॉपर्टीज ऑफ नॉन कॉर्डेटा अँड ॲडव्हान्स्ड प्रॉपर्टीज ऑफ कॉर्डेटा. आणि कॉर्डेटा म्हणजे काय? Those animals on earth in which notochord is present, dorsal nerve cord is present, then ventral heart is present, असे जेवढे प्राणी पृथ्वीवर असतील त्यांना आपण कॉर्डेट म्हणतो. आता आपल्याला नॉन कॉर्डेटाचं परत विभाजन बघायचंय. म्हणजे आता मेन शब्द जो लिहायचा आहे तो लिहायचा आहे नॉन कॉर्डेटा. कारण आपल्याला नॉन कॉर्डेटा बघायचंय सिलेबसमध्ये, हेवी कॉर्डेटा बघायचे आणि कॉर्डेटा बघायचे. आज आपल्याला फक्त नॉन कॉर्डेटाचे वेगवेगळे फायदे बघायचे. नॉन कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा फर्दर क्लासिफाइड इनटू 9 डिफरंट फायला. 9 डिफरंट फायला. फायलम, सबफायलम, त्यानंतर क्लास, ऑर्डर, हे जे आहेत ना त्याला आपण टॅक्झॉन म्हणतो. टॅक्झॉनम. पहिला फायलम आहे नॉन कॉर्डेटाचा, फायलम पोरीफेरा. फायलम पोरीफेरा. पोरीफेरा animals are those animals which are non-chordate with porous body. Porous body or body surface show pores on body. For example, सायपॉन. पोरीफेरा म्हणजे पृथ्वीवरचे असे प्राणी जे नॉन कॉर्डेट आहेत, ज्यांच्या शरीरावर पूर्णपणे छिद्र आहेत आणि छिद्रांपासून त्यांचं सगळं काम होतं, म्हणून त्यांना पोर्स बेरिंग ॲनिमल्स किंवा स्पंज लाईक ॲनिमल्स पोरीफेरा म्हटलं जातं. दुसरा आहे फायलम सिलेंटरेटा. Phylum Coelenterata consists of those animals in which cylindrical body. आणि पहिले प्राणी पृथ्वीवरचे विथ गॅस्ट्रो वास्क्युलार कॅव्हिटी. या प्राण्यांमध्ये पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी तयार झाली, ज्याला सिलेंटेरॉन म्हटलं जातं. आणि इथून पुढे जेवढे प्राणी पृथ्वीवर तयार झाले त्या सगळ्या प्राण्यांमध्ये काय आहे? गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी म्हणजेच एलिमेंटरी कॅनाल मधली कॅव्हिटी. एक्झाम्पल आहे हायड्रा. तिसरा आहे फायलम टिनोफोरा. Phylum Ctenophora consists of those animals which are structurally umbrella shaped.
circular, umbrella shaped circular animals. Then they show basic property bioluminescence. बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय? दे इमिट लाईट फ्रॉम देअर बॉडी. म्हणजे हे प्राणी त्यांच्या शरीरामधून काय करतात? लाईट इमिट करतात. म्हणून ती प्रॉपर्टी जी आहे बायोल्युमिनेसन्स. फॉर एक्झाम्पल टिनोप्लॅना. देन फायलम प्लॅटीहेल्मिन्थेस. Phylum Platyhelminthes. Platy for flat. Those non-coordinate animals on earth in which body is flat, thin, also known as flatworms. चपटेक्रमी ज्यांना म्हटलं जातं चपटेक्रमी किंवा फ्लॅटवर्म्स असे जेवढे काही प्राणी असतील त्यांना आपण प्लॅटीहेल्मिन्थेस म्हणायचं. फॉर एक्झाम्पल लिव्हर फ्लूक, liver fluke. Phylum Aschelminthes. Phylum Aschelminthes in which round body, also known as roundworms. Roundworms. Example Ascaris. Aschelminthes म्हणजे असे नॉन कॉर्डेट प्राणी ज्यांचं शरीर हे असं गोलाकार असतं. असं गोलाकार शरीर असणारे जे प्राणी आहेत त्यांना राऊंड बॉडी एनिमल किंवा राऊंड वर्म्स म्हटलं जातं. एक्झाम्पल अस्कॅरिस. फायलम ॲनिलिडा. ॲनिलिडा म्हणजे काय? ॲनिलिडा मीन्स द एनिमल्स विथ सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी. ज्या प्राण्यांच्या शरीरावर वलय असतात असे वलयांकित क्रमी. हे गोल क्रमी, हे चपटे क्रमी, हे वलयांकित क्रमी सेगमेंटेड बॉडी असणारे प्राणी ज्यांचं एक्झाम्पल आहे अर्थवर्म किंवा लीच. त्यानंतर आपल्याला पाहायचं फायलम आर्थ्रोपोडा. पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा प्राण्यांचा ग्रुप म्हणजे आर्थ्रोपोडा. जॉइंटेड लेग्स असणारे प्राणी, संधिपाद असणारे प्राणी, जॉइंटेड लेग्स असणारे प्राणी ज्यांना आपण एक्झाम्पल आहे कॉकरोच. बरेच एक्झाम्पल आहेत. कॉकरोच आहे, प्रॉन आहे. फायलम मोलुस्का. Phylum Mollusca means soft-bodied animals covered or protected in cell or either or not present. म्हणजे शरीरावर शेल असणं किंवा नसणं हे त्यांचा गुणधर्म आहे. पण शरीर कसं असतं? एकदम गुळगुळीत त्वचा असणारे शरीर. एक्झाम्पल पायला म्हणजे शंख शिंपल्यामध्ये राहणारे प्राणी. आणि शंख शिंपल्याशिवाय देखील काही गोगलगे आपल्याला जमिनीवर सापडतात. आणि शेवटचा फायलम आहे फायलम इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा मीन्स स्पाइनी बॉडीड एनिमल्स. एक्झाम्पल स्टारफिश. म्हणजे ज्या प्राण्याच्या शरीरावर स्पाइन असतात, पूर्ण शरीर सरफेस जो असतो बॉडीचा तो स्पाइनने झाकलेला असतो, अशा प्राण्यांना इकायनोडर्मॅटा म्हटलं जातं. फायलम पोरिफेरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिन्थेस, आस्केमेन्थेस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा. एक याबद्दल एक तुम्हाला थोडंसं म्हणजे लक्षात राहण्यासाठी एक छोटीशी कहाणी तुम्हाला सांगतो. अगोदर प्राण्यांचं क्लासिफिकेशन कुठल्याच प्रकारे नव्हतं. मग काही एका काळामध्ये काय झाला की सगळे सायंटिस्ट एकत्र आले
आणि त्यांनी प्राण्यांची राजधानी विभागण्याचा प्रयत्न केला. भरपूर वर्ष गेले. एका वर्षी सगळेजण एकत्र आले आणि प्रत्येकाने येताना प्राणी गोळा करून आणले आणि त्या त्या प्राण्यांचे गुणधर्म त्यांनी सांगितले. या सगळ्यांवरून प्राण्यांच्या विभागणी केली. 3 गटामध्ये विभागणी केली. कोणत्या प्राण्यांची? मेटाझोआ प्राण्यांची. एका ग्रुपला म्हटलं गेलं नॉन कॉर्डेटा, दुसऱ्या ग्रुपला म्हटलं गेलं हेमी कॉर्डेटा आणि तिसऱ्या ग्रुपला म्हटलं गेलं कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा म्हणजे काय सांगितले मी? ज्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड नाही, ज्या प्राण्यांचं हार्ट डॉर्सल साईडला आहे आणि ज्या प्राण्यांचा नर्वकॉर्ड व्हेंट्रल साईडला आहे, असे प्राणी नॉन कॉर्डेटा. हेमी कॉर्डेटा म्हणजे काय सांगितलं? जे प्राणी कनेक्टिंग लिंक्स आहेत नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटाच्या मध्ये. मूळ गुणधर्म नॉन कॉर्डेटाचे आणि ॲडव्हान्स गुणधर्म कॉर्डेटाचे दाखवणारे प्राणी म्हणजे हेमी कॉर्डेटा. एक्झाम्पल बॅलॉनोग्लॉसस. आणि तिसऱ्या प्रकारचे प्राणी सांगितले मी कॉर्डेटा, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे, व्हेंट्रल साईडला डॉर्सल साईडला नर्व कॉर्ड आहे आणि व्हेंट्रल साईडला हार्ट आहे. असे जे प्राणी आहेत त्यांना आपण कॉर्डेटा म्हणतो. परत सायंटिस्ट लोकांनी आणखी काही काळ घेतला आणि प्राण्यांचं 9 नॉन कॉर्डेटा प्राण्यांचं 9 वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभाजन केलं त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मावरून. काही प्राण्यांच्या शरीरावर पोर्स होते, काही प्राण्यांचं शरीर सिलेंड्रिकल होतं, काही प्राण्यांना फ्लॅट बॉडी होती, काही प्राण्यांना राऊंड बॉडी होती, काही प्राण्यांना सेगमेंटेड बॉडी होती, काही प्राण्यांना संधिपाद होते, काही प्राण्यांचं गुळगुळीत शरीर होतं, काही प्राण्यांच्या शरीरावर काटे होते. या सगळ्या गुणधर्मावरून प्राण्यांच्या 9 नॉन कॉर्डेटा प्राण्यांची 9 वेगवेगळे फायलम अभ्यासले. फायलम पोरिफेरा म्हणजे दोज ॲनिमल्स ऑन अर्थ विच आर नॉन कॉर्डेट, बॉडी सरफेस शो पोर्स अँड मॅक्झिमम फंक्शन्स ऑफ द बॉडी परफॉर्म्ड बाय पोर्स. एक्झाम्पल सायकॉन. Coelenterata, the first animals on earth with coelenteron or gastrovascular cavity and their body cylindrical. Example Hydra. Phylum Ctenophora, umbrella shaped circular bodied animals. Example Ctenoplana. आणि बायोल्युमिनेसन्स नावाची प्रॉपर्टी ते समुद्रामध्ये लाईट इमिट करतात. फायलम प्लॅटिहेल्मिंथेस, फ्लॅट बॉडीड एनिमल्स कॉमनली नोन एज फ्लॅटवर्म्स. एक्झाम्पल लिव्हर फ्लूक और टेपवर्म. Phylum Aschelminthes, round-bodied animals or those animals with round body commonly known as roundworms. Example Ascaris. Phylum Annelida. Annelida means the animals with annuli or segments on the body. Segmented worms. Example earthworm. Phylum Arthropoda. Arthropoda animals are the largest group animals on earth with jointed legs. Example cockroach. Phylum Mollusca. Phylum Mollusca consists of those animals with soft body surface. Their body may be covered by cell or maybe not cell on their body. For example, Pila. But body surface is very smooth or soft. Phylum Echinodermata. Echinodermata consists of those animals with spiny body surface. या प्राण्यांच्या शरीरावर स्पाइन्स असतात म्हणून यांना स्पाइनी बॉडी सरफेस असणारे प्राणी म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे स्टारफिश. यानंतर आपल्याला बघायचं हेमी कॉर्डेटा आणि कॉर्डेटा. पण त्या अगोदर आपल्याला फायलम पोरिफेराचे गुणधर्म, फायलम सिलेंटेटाचे गुणधर्म, फायलम टिनोफोराचे गुणधर्म, प्लॅटिहेल्मिंथेसचे गुणधर्म, फायलम आस्केल्मिंथेसचे गुणधर्म, ॲनिलिडाचे गुणधर्म, फायलम आर्थ्रोपोडाचे गुणधर्म आणि मोलुस्का इकॉनोडर्मा प्रत्येकाचे कमीत कमी 10 गुणधर्म तुम्हाला एक्झाम्पल सहित आले पाहिजे. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊ.